हॅलो, नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत कमळाचे फूल. हे फूल आज बनवलेले आहे. हे आपण गणपती डेकोरेशनमध्ये यूज करू शकतो. हे आपण आपल्या देवघरात ज्या छोट्या मूर्ती असतात, त्यांचे आसन म्हणून हे यूज करू शकतो. किंवा तुम्ही असेच टी लाईट कॅन्डल्स असतात, त्यासाठी सुद्धा हे यूज करू शकता. चला तर मग सुरू करूयात. तर हे बनवण्यासाठी इथे मी सेंटर बनवण्यासाठी येलो कलरचा वूल, पाकळ्या बनवण्यासाठी सफेद, लाईट पिंक आणि डार्क पिंक या कलरचा यूज केलेला आहे आणि पानं बनवण्यासाठी ग्रीन कलरच्या वूलचा इथे मी यूज केलेला आहे. इथे आपण 1.75 ची एक सुई यूज करत आहोत आणि इथे आपल्याला एक सीझरही लागणार आहे. चला तर सुरू करूयात. तर सर्वप्रथम आपल्याला स्लिप नॉट बनवून घ्यायची आहे. तर सेंटरसाठी मी इथे पिवळ्या रंगाचा वूल यूज केलेला आहे. स्लिप नॉट बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आपला वूल क्रॉस करून घेऊया, सुई त्याच्या आत टाकूया आणि वर्किंग हँड रॅप करून त्या लूपमधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपली इथे स्लिप नॉट रेडी होते. तर आता आपल्याला इथे 5 चेन्स बनवायचे आहेत. आता पहिल्या चेनीमध्ये आपली सुई इन्सर्ट करायची आहे आणि एक स्लिप नॉट करून आपल्याला ही रिंग क्लोज करायची आहे. तर अशा प्रकारे आपला हा एक मधला सर्कल रेडी झाला आहे. आता आपल्याला इथे 2 चेन्स करायचे आहेत. 1, 2. आता ह्या रिंगमध्ये आपल्याला टोटल 9 हाफ एचडीसी करायचे आहेत, म्हणजेच हाफ डबल क्रोशेट करायचे आहे आणि 2 चेन मिळून आपले टोटल 10 हाफ डबल क्रोशेट्स होणार आहेत. आता ज्या 2 चेन केलेल्या त्याच्या दुसऱ्या चेनमध्ये आपण स्लिप स्टिच करूया आणि ही रिंग आता आपण क्लोज करूया. तर इथे आपला सेंटर रेडी झालेला आहे. आता आपल्याला इथे 2 चेन्स अजून बनवून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला इथे 16 हाफ डबल क्रोशेट करायचे आहेत, पण सेंटरच्या रिंगमधून. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुन्हा सेंटरच्या रिंगमध्ये आपण 16 हाफ डबल क्रोशेट करणार आहेत. आता स्लिप स्टिच करूयात आणि हा राऊंड आपण इथे क्लोज करून घेऊयात. राऊंड 3 करण्यासाठी सर्वप्रथम आपण इथे 3 चेन्स बनवून घेऊयात. तर प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट्स करायचे आहेत. तर याचे आपले 32 डबल क्रोशेट्स रेडी होतील. तर हा राऊंड आता आपण पूर्ण करून घेऊया. राऊंड पूर्ण झाल्यावर स्लिप स्टिच करून आपला राऊंड क्लोज करून घेऊया. तशा प्रकारे आपला सेंटरचा भाग रेडी होतो. आता आपल्याला पेटल्स बनवण्यासाठी सर्वात प्रथम सफेद कलरचा वूल यूज करणार आहोत. तर हा सफेद कलरचा वूल आपण स्लिप नॉट करूयात आणि ह्या येलो वूलला जॉइन करून घेऊया. इथे आपल्याला सर्वप्रथम 3 चेन्स बनवायचे आहेत. 1, 2 आणि ही तिसरी चेन. आता एक स्टिच सोडून दुसऱ्या स्टिचमध्ये आपल्याला ही एससीने जॉइन करून घ्यायची आहे. आता परत 3 आपण साखळ्या बनवूया आणि एक स्टिच सोडून दुसऱ्या स्टिचमध्ये एससीने ही चेन आपण जॉइन करून घेऊया. त्याच्या प्रकारे हा पूर्ण राऊंड आपण असा कंप्लीट करून घेऊया. इथे आपल्या टोटल 16 साखळ्या रेडी होतात. आता पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करून हा राऊंड आपण इथे क्लोज करून घेऊया. आता पेटल्स बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला इथे एससी करायचा आहे. एससी म्हणजे सिंगल क्रोशेट. आता आपल्याला इथे एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे. हा एक हाफ डबल क्रोशेट. आता इथे आपल्याला 2 डबल क्रोशेट्स करायचे आहेत. हा एक डबल क्रोशेट आणि हा दुसरा डबल क्रोशेट. आता आपल्याला इथे चेन 3 करायचे आहेत. 1, 2, 3 चेन आणि ह्याचा पिकॉट बनवायचा आहे. पिकॉट बनवण्यासाठी चेन जिथून स्टार्ट केल्या त्याच्या अगोदरचे जे 2 लूप्स आहेत त्यामध्ये आपली सुई इन्सर्ट करायची, वर्किंग हँड रॅप करायचं आणि त्या लूपमधून बाहेर काढायचं. अशा प्रकारे आपला पिकॉट रेडी होतो. आता पुन्हा आपल्याला इथे 2 डबल क्रोशेट्स बनवायचे आहेत. हा एक डबल क्रोशेट्स, हा दुसरा डबल क्रोशेट. आता इथे आपल्याला एक हाफ डबल क्रोशेट बनवायचा आहे. आता एक सिंगल क्रोशेट इथे बनवायचा आहे. तशा प्रकारे आपला हा एक पेटल रेडी झालेला आहे. आता त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला फक्त एक सिंगल क्रोशेट करायचा आहे. पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला सिंगल क्रोशेट करायचा आहे. एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे. 2 डबल क्रोशेट करायचे आहेत. 3 चेन्स बनवायचे आहेत. 3 चेनचा एक पिकॉट करायचा आहे. पुन्हा आपल्याला 2 डबल क्रोशेट करायचे आहेत. एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे आणि एक सिंगल क्रोशेट करायचा आहे. आता पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला सिंगल क्रोशेट करायचा आहे. सिंगल क्रोशेट झाल्यावर पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला पेटलसाठी एक एससी. हा पूर्ण राऊंड आपण असाच कंप्लीट करणार आहोत. एका चेन स्पेसमध्ये फक्त सिंगल क्रोशेट आणि एका चेन स्पेसमध्ये पेटल्स. तर हा पूर्ण राऊंड आपण कंप्लीट करून घेऊयात. आता लास्ट चेन स्पेसमध्ये सिंगल क्रोशेट करूया आणि जो पेटलचा पहिला स्टिच आहे तिथे आपण एक स्लिप स्टिच करून हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपले पेटल्स रेडी झालेले आहेत.